श्री शंकराचार्य यांचं 7 ते 8 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. तर तिथं एक सांगायचं म्हणजे काही उपद्रवी लोक शंकराचार्य यांच्या आंदोलनाच्या मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. मागं देखील बघितलं कट्टरवादी लोक जे कट्टरता हिंदू धर्माच्या आधीच पाहिजे असे म्हणणारे, म्हणजे भाजप समर्थित असं म्हणा किंवा UPच्या सरकारच्या समर्थित. कारण की शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर त्यांचा आंदोलन दडपण्याची प्रक्रिया सुरू झाली असंच वाटतं. जसं शेतकऱ्याचं आंदोलन दाबवण्याचा प्रयत्न तसं गुरुवर्य श्री शंकराचार्य यांचा सुद्धा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे. तर याच्यात असामाजिक तत्त्व असे घुसवण्याचा प्रयत्न सुरू होता, पण त्यांनी हाणून पाडला. शंकराचार्य यांनी सांगितलं की त्यांच्या जीविताला धोका आहे असं सांगितलं. म्हणून एक चिंतेची बाब वाटते. या सरकारनं हिंदुत्वाच्या नावाखाली नुसतं राजकारण केलं आणि हिंदू धर्माचे धर्मगुरू जेव्हा त्यांना स्थान करायला जावं लागतं तेव्हा त्यांना ब्राह्मणाच्या शेंडीला धरून मारले गेले प्रशासनाकडून. ते दुर्दैव आणि त्याच्यामुळेच हे आंदोलन सुरू होते. आता असामाजिक तत्त्व घुसवण्याचा प्रयत्न देखील त्यांचा होता. तर या अशा लोकांना तुम्ही जर साथ देत असाल तर हे दुर्दैव आहे. अंधभक्त म्हणून नाही, ते डोळे उघडे करून बघणं गरजेचं आहे असंच म्हणावं लागेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डोळे उघडे ठेवून बघा. आणि जी मीडिया शंकराचार्यांना दाखवू शकत नाही, त्यांच्यावर लाठी हल्ले दाखवू शकत नाही, ते शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना बदनाम करू इच्छिते. गोटी मीडिया आणि सत्य लोकांसमोर येत नाही असंच म्हणावं लागेल.